साकोली भंडारा मतदारसंघ हा मतदारसंघ खूप चर्चेत आहे. कारण सर्व लोकांचे लक्ष या मतदारसंघाकडेच लागलेले आहे. कारण येथून नाना पटोले काँग्रेसचे जे अध्यक्ष आहे ते निवडून येतात, की अविनाश ब्राह्मणकर हे भाजपचे आहेत हे निवडून येतात. याविषयीची खूप मोठी एक उत्सुकता या महाराष्ट्रातील जनतेला लागलेली आहे. आता नाना पटोले हे पूर्वी भाजपचेच होते, पण आता काँग्रेसमध्ये आले आणि काँग्रेसचं त्यांनी अध्यक्षपद महाराष्ट्राचं मिळवलेलं आहे. त्यानंतर अविनाश ब्राह्मणकर हे भाजपचे नसून हे राष्ट्रवादीचे होते. परत त्यांनी हे भाजपमध्ये आले. आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019च्या निवडणुकीमध्ये काय घडलं होतं ते महत्त्वाचं. 2019मध्ये नाना पटोले हे जे होते हे काँग्रेसचे हे विजयी झाले आणि आता ते सध्या आमदार आहेत. तर नाना पटोले हे विजयी झाल्यानंतर पण त्यांना 95,208 इतकीच मतं मिळाली. त्याच्यानंतर भाजपचे परिणय फुके हे डॉक्टर म्हणून होते. त्यांना 88,968 म्हणजे जवळजवळ एकूण 90,000 इतकी मतं मिळाली. आणि म्हणजे हे जे नाना पटोले हे फक्त 6,000 मतांनी निवडून आलेले आहेत. फरक दोघांमध्ये 6,000चा असल्यामुळं या निवडणुकीत काय होईल आणि काय नाही, कारण वातावरण खूप बदललं. वातावरण कसं बदललं? कारण काँग्रेस जरी असली, भाजप हे 2 पक्ष जरी असले, तर त्यांना समर्थन करणारे जे 2 पक्ष होते, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे 2-2 भाग झाले. 2-2 गट झाले. राष्ट्रवादीचा शरद पवार गट, राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, त्यानंतर दुसरं शिवसेनेचा एकनाथ शिंदे गट, म्हणजे असे 4 गट एकाच 2 पक्षाचे झाले आणि ते काही 2 गट काँग्रेसला मिळाले तर 2 गट भाजपला मिळाले. त्यामुळे हे सगळं वातावरण थोडंसं अस्थिर झालेलं आहे. तर आता या मतदारसंघामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या साकोली भंडाऱ्याच्या मतदारसंघामध्ये या धान्याचं येथे विक्रमी उत्पादन होतं, पण येथे प्रक्रिया उद्योग नाही. या मतदारसंघात 450पेक्षा अधिक तलाव असून सिंचन क्षमता नाही आहे आणि पर्यटन आणि मत्स्य व्यवसायाकडं यांचं प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे आणि उच्च शिक्षणाच्या सोयीचा अभाव आहे. तर आम्ही या संदर्भातला लोकसभेचा जो या भंडारा मतदारसंघातील व्हिडिओ होता लोकसभेचा, तोही यावेळेस केलेला आहे. आपण तो यामध्ये बघू शकता लोकसभाच्या संदर्भामधले. तर या मतदारसंघामधील लाखांदूर आणि लाखनी हे दोन्ही तालुक्याच्या उद्योगधंद्याच्या बाबतीत पिछाड झालेले आहे आणि इथं नवा प्रकल्प कोणताही आलेला नाही. त्यानंतर 30 वर्षापासून महत्त्वाकांक्षी असलेला भीमलकासा सिंचन प्रकल्प तो आणि तसंच निम्न चुलबंद प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प प्रलंबित आहेत. हेमलकासा किंवा इतरत्र जे भाग आहेत यामधले भीमलकासा, हेमलकासा वगैरे, तर हे परिणामता सिंचनाचं स्वप्न येथे भंगलेलं आहे. त्यानंतर दुसरा BHEL भेल प्रकल्प हा साकोलीला करणारा होता तालुक्यासह, पण हा 1.5 दशकापासून म्हणजे 15 वर्षापासून येथे आलेल्या आमदारांनी काही काम केलेलं नाही आहे आणि तो प्रकल्प तसाच रखडलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये उद्योगधंदे काही नाही आहे आणि बेरोजगारी सारखी वाढलेली, हे या मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत. इथून आमदार जातात, महत्त्वाचे पदं उपभोगतात आणि आपापल्या 30 स्टेटी वाढवतात, असा काही एक भाग काही लोक सांगत असतात. पण आता येथे ही जी प्रतिष्ठेची लढत झालेली आहे साकोली मतदारसंघामध्ये, हे नाना पटोले यांना हे लोक घेरणार. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते खासदार जे प्रफुल्ल पटेल आहे त्यांनी या मतदारसंघामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि भाजपच्या तिकिटावर यांना उमेदवारी दिली आपली अविनाश ब्राह्मणकरला आणि
राजकीय सारीपटावर त्यांची पहिली खेळी यशस्वी झालेली आहे. त्यानंतर यामध्ये पुढं काय घडणार हे आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपच्या तिकिटावर मैदानात उतरवलं. त्यांच्या पाठीशी महायुतीची ताकद उभी करून पटोले यांना पराभूत करण्याचा चंग त्यांनी बांधलेला आहे. आणि त्यांना दुसरीकडे जाऊ नये म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासाठी अध्यक्ष म्हणून प्रचाराला जाऊ नये म्हणून त्यांनी फार मोठा हे ब्राह्मणकाराच्या रूपाने त्यांनी एक मोठा उमेदवार त्यांच्याबरोबर दिला आहे, हे अविनाश ब्राह्मणकराच्या दृष्टिकोनातून. आता असं असलं तरी महायुतीतील सोमनाथ करंजेकर यांनी थोडीशी बंडखोरी केली आहे. आता ही पटोले यांना फायद्याची ठरते की नाही ठरत हे महत्त्वाचं आहे. तसंच त्यांचे जे राजकीय विरोधक होते सेवक वाघाळे, त्यांनी यांना तुमसरच्या मैदानामध्ये पाठवलेलं आहे. आणि ह्या पटोले यांनी स्वतःचा मार्ग मोकळा केला असला तरी त्यांना विकासाच्या मुद्द्यावर विरोधकाकडून घेरलं जात आहे. आणि यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे नाना पटोले हे पराभवाच्या छायेमध्ये सुद्धा आहेत. कारण यामध्ये काँग्रेस यांनी काही काम केलेलं नाही, विकास कामं केलेली नाही आहेत. त्यानंतर या मतदारसंघावर त्यांचं लक्षही नाही आहे. अशा पद्धतीच्या लोक बोलत असले आणि हे नवीन जे उमेदवार आलेले अविनाश ब्राह्मणकर, तर येथे हे उमेदवार या नाना पटोलेला चांगल्या पद्धतीने लढत देऊ शकतील असं प्रफुल्ल पटेल यांनी निवडून एक चांगला उमेदवार दिलेला आहे. त्यामुळं हे पटोले कदाचित यांच्याविषयी बोललं जातं की हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे म्हणून यांना निवडून द्या, यांनी खूप कामं केली आहेत म्हणून यांना निवडून द्या, हे महाराष्ट्राचे काँग्रेसचे अध्यक्ष आहे म्हणून निवडून द्या वगैरे, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा बाबी जरी झालेल्या असल्या तरी हे अविनाश ब्राह्मणकर यांच्या तोडीस तोड उमेदवार दिल्यामुळं आणि त्यांच्या पाठीमागं प्रफुल्ल पटेल किंवा इतर सर्व लोकांनी, म्हणजे अजित पवार गटाने किंवा शिंदे गटाने, एकनाथ शिंदे गटाने फार मोठी ताकद उभी केलेली आहे. आणि ती ताकद यासाठी आहे की हे नाना पटोले कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना पराभूत करायचं असा त्यांनी विडा उचललेला आहे, असं समजायला काय हरकत नाही आहे. तेव्हा नाना पटोले यांचं स्थान आज तरी धोक्यात आहे. परंतु यानंतर काही गोष्टी अशा घडतात आणि त्या महत्त्वाच्या आहेत की एका रात्रीत चमत्कार घडला, एका रात्रीत कसं काय मतदान फिरलं बाबा, ते तर पाडणार होते पण ते कसं काय निवडून आले, अशा ज्या बाबी आहेत त्याही पण हे राज्यकर्ते करू शकतात. त्यांना चमत्कार करण्याची सवय आहे. त्यामुळं हे नाना पटोले हे कदाचित निवडून येऊ शकतील, पण एक सर्वसाधारण लोकांच्या दृष्टिकोनातून ही जी त्यांच्यामध्ये मागच्या वेळेस 11,000चं जे लीड होतं ते आता खूप कमी होऊन 1,000-2,000 मताच्या निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली. मग हा उमेदवार निवडून येऊ शकतो किंवा तो उमेदवार निवडून येऊ शकतो. म्हणजे नाना पटोले निवडून येऊ शकतात किंवा अविनाश ब्राह्मणकर निवडून येतात, पण फरक फक्त 1,000-2,000 मताचाच राहील आणि अतिशय ही चुरशीची लढत होणार आहे असे लोक बोलत आहेत. तर आता यावेळेस नाना पटोले यांचं भवितव्य जरी धोक्यात असलं तरी ते काय चमत्कार करू शकतात यावरही बरीचशी निवडणुकी बिस्त अवलंबून आहे. आमचं हे ATM न्यू वर्ल्ड चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखो लोक बघत असतात आणि या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील परिस्थिती जाणून घेत असतात. आणि सर्व लोक आम्हाला कॉमेंट करूनही प्रत्येक मतदारसंघातील जी स्थिती असते ती सांगत असतात. आणि तसेच आमचे प्रतिनिधीच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर लोक जे बोलतात ते सत्य असतंच, अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळं आमचं हे ATM चॅनल आम्ही एक अंदाज म्हणून या काही गोष्टी एक वर्तविल्या जातात. अर्थात सगळेच जे पोल असतात, इलेक्शन पोल हे सगळेच खरे असतात असला भाग नाही आहे, तो एक कल असतो. तर या कलाच्या संदर्भामधून हे काही निवेदनं केलेले असतात, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा
आणि खूप व्हिडिओ बघून आपल्याला काय वाटतं त्या संदर्भामधले एक कॉमेंटही करा आणि आम्हाला जास्तीत जास्त या चॅनलला सबस्क्राईब करा.